नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी सिनेसृष्टीतील काही महत्त्वाच्या आणि खास अपडेट बघणार आहोत. ज्या अपडेट्स ऐकून नक्कीच मराठी प्रेक्षक हा खुशच होईल. तर आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत 4 महत्त्वाच्या सिनेमांबद्दल, जे सिनेमे येणाऱ्या काळात बॉक्स ऑफिसवर नक्कीच धुमाकूळ घालतील. यातील 2 सिनेमे तर मोठ्या बजेटचे असणार आहेत. म्हणजे थोडक्यात असंही म्हणता येईल की आत्तापर्यंत मराठी सिनेमे जेवढ्या बजेटमध्ये बनलेत त्यापेक्षाही पलीकडे जाऊन हे 2 सिनेमे बनवले जाणार आहेत. आणि उरलेले 2 सिनेमे त्यांचं बजेट जरी कमी असलं तरी ते सिनेमे एंटरटेनमेंटच्या बाबतीत नक्कीच बाप असतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूयात. तर सुरुवात करूयात घबाडकुंड या सिनेमापासून. सध्या या सिनेमाचं चित्रीकरण जोमात चालू आहे आणि एक बोलायचं झालं तर हा तो सिनेमा आहे जो मराठी सिनेमाच्या इतिहासात एक महत्त्वाचा सिनेमा म्हणून ठरू शकतो. आता तुम्हाला वाटत असेल की मी एवढं लवकर म्हणजे न या सिनेमाचा टीजर ट्रेलर बघता एवढं मोठं विधान कसं काय करू शकतो, तर त्याचं कारण आहे या सिनेमाचा भव्य सेट. होय, या सिनेमाचा सेट. आत्ता चित्रीकरणादरम्यान या सिनेमाच्या निर्मात्यांकडून या सिनेमातील सेटची एक खास झलक प्रेक्षकांसाठी व्हिडिओतून दाखवण्यात आली आहे. आणि हा सेट बघून असं वाटतंय की आजवरचा मराठी सिनेमातील सर्वात मोठा सेट हा या सिनेमाचा असणार आहे. याचसोबत अशीच चर्चा होत आहे की ज्या बजेटमध्ये एक साधारण मराठी सिनेमा पूर्ण होतो तितक्या बजेटमध्ये तर या सिनेमाचा फक्त सेटच उभारला गेलाय. म्हणजे स्क्रीनवर काय लेवलची जादू दिसेल याची फक्त कल्पनाच करा. आता येऊयात या सिनेमातील स्टारकास्टकडे. तर या सिनेमात आपल्याला अभिनेता देवदत्त नागे, कुशल बद्रिके, शशांक शेंडे, संदीप पाठक, वैष्णवी कल्याणकर आणि प्राजक्ता हनमकर हे जबरदस्त कलाकार पाहायला मिळणार आहेत. आता कथेबद्दल बोलायचं झालं तर असं सांगितलं जाते की या सिनेमात आपल्याला एका विहिरीखालचं रहस्यमय जग पाहायला मिळणार आहे, ज्या जगात थोडं थ्रिल, सस्पेन्स आणि डार्क मॅजिकचा कॉम्बो पाहायला मिळेल. तर काही लोक असेही म्हणताना दिसत आहेत की याचा फील थोडाफार तुंबाड या सिनेमासारखा दिसतोय. पण खरंच हा सिनेमा तुंबाडच्या लेवलपर्यंत जाऊ शकतो का, हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरेल. आता यानंतरचा सिनेमा आहे राजा शिवाजी, जो की मराठी इंडस्ट्रीसाठी नक्कीच माइलस्टोन ठरेल. कारण हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत स्वतः रितेश देशमुख, ज्यांनी त्यांच्या दिग्दर्शनाचं कौशल्य त्यांच्या याआधी आलेल्या वेळ या सिनेमातूनच दाखवून दिलं आहे. आणि तेच या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत. रितेश देशमुख यांच्या मुंबई फिल्म स्टुडिओचीच ही निर्मिती असणार आहे आणि त्यांनी या सिनेमावर चांगलाच खर्च केला आहे असं बोललं जाते. स्टारकास्टचं बघता या सिनेमात आपल्याला संजय दत्त, अभिषेक बच्चन, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी आणि हमखास रितेश आणि जेनेलिया हे दमदार कलाकार पाहायला मिळणार आहेत. कथेबद्दल अजून तरी सस्पेन्स आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील कोणत्या प्रसंगांवर हा सिनेमा बनेल हे अजून तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आले. पण एवढं मात्र नक्की की हा सिनेमा आतापर्यंत आलेल्या शिवाजी महाराजांवरच्या सिनेमांपेक्षा नक्कीच काहीतरी वेगळा आणि सिनेमॅटिक असेल. आणि यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सिनेमा आपल्याला या येणाऱ्या वर्षात 1 मे 2026 सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. आता थोडं हलक्या फुलक्या पण हृदयाला भिडणाऱ्या कथेकडे वळूयात. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. नुकतंच या सिनेमाचं खास पोस्टर रिलीज करण्यात आले आणि या एका पोस्टरने या सिनेमाची अजूनच उत्सुकता वाढवली आहे. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमात आपल्याला अभिनेते सचिन खेडेकर, सिद्धार्थ चांदेकर, हरीश दुधाडे, प्राजक्ता कोळी, कादंबरी कदम आणि पुष्कराज चिरपुटकर यांसारखे भारी कलाकार बघायला मिळणार आहेत. आता या सिनेमाची कथा नेमकी काय असेल याबद्दल आत्ता तरी बोलणं अवघड आहे. पण सिनेमाच्या नावावरून एक मात्र स्पष्ट होतं की हा सिनेमा मराठी शाळेच्या विषयावरच भाष्य करेल. जो विषय काही महिन्यांपूर्वी राजकीय पातळीवर पेटला होता तोच विषय हा सिनेमा उत्तमरित्या दाखवेल अशी अपेक्षा. बाकी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या सिनेमांची मजा ही वेगळीच असते, त्यामुळे त्यांच्या इतर सिनेमांप्रमाणे हाही सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवेल यात काही शंकाच नाही. आता हा सिनेमा कधीपर्यंत प्रदर्शित होईल याबद्दल अजून तरी उघड करण्यात आलेलं नाहीये. मात्र लवकरच हा सिनेमा आपल्याला भेटीला येईल असं बोललं जाते. आणि शेवटचा सिनेमा पुन्हा साडेमाडे 3. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या साडेमाडे 3 याच सिनेमाचा हा दुसरा भाग असणार आहे. पहिल्या भागात आपल्याला भरपूर कॉमेडी आणि धमाल पाहायला मिळाली. तीच मजा याही सिनेमात पाहायला मिळेल हे मात्र नक्की. कारण याही सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत स्वतः अंकुश चौधरी. आणि पुन्हा सोबत तीच सुपरहिट कास्ट म्हणजे अभिनेते अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार पुन्हा एकत्र येणार आहेत. याचसोबत यावेळी आपल्याला या भागात अभिनेत्री रिंकू राजगुरू ही देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
आणि या सिनेमाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही देखील की हा सिनेमा या 14 नोव्हेंबरलाच रिलीज होणार आहे. म्हणजेच या दिवाळीत आपल्यासाठी एक खास हास्याचा धमाका येणार आहे.